बाबा मला सांगा की तुमचं आजपासून उपोषण सुरू झालंय. नेमकं काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एकच आहे. आमची मागणी म्हणजे कोण्या समाजाच्या विरोधातली नाही. आमची मागणी फक्त जरांग्याच्या विरोधातली आहे. कारण ही दादागिरी जी चाललेली आणि हे जी समाजात तेट निर्माण केलंय का, तर हे मराठा समाजाने आधी त्याचं मुंगसं घालणे, त्याला नीटनाटका आवरणे. कारण त्याला जितक्या शेया येतात त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला शेया येतात. आतापर्यंत माझ्या तरी 57 वर्ष, माझं वय 57 आहे. 57 मध्ये आतापर्यंत कोण्या मंत्र्याला शेया देणारा उपोषण करता कोणीच नाही. लाखो उपोषण झालेत. तुम्हाला सांगतो, भरपूर जणी त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने केलेले आहेत. कोणाला मिळलं असेल, कोणाला नसेल मिळलं, याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. पण कमीत कमी समाजात तेट निर्माण होईल आणि समाजाला, मुख्यमंत्र्याला घोडे लावणं, कुठं ओबीसीच्या नेत्याला घोडे लावणं. आमदार त्याच्यापेक्षा लय ठोकर हाडकाचे घोडे सोडायला, त्याला जर घोडा सुटला का तो असं सरळ पण नाही व्हायचं, वाकलेलाच राहील काय तरी. एवढं ध्यान धरा तुम्ही. पण आम्हाला ते तेट निर्माण करायचं नाही, आम्हाला समाजाला दुखायचं नाही. शेवट समाज स्थानिक पातळीवर गोडी गोविंदांनी वागलेला आतापर्यंत आणि इथून मोठं पण वागन. पण हे माकड समुद्रात टाकल्याशिवाय महाराष्ट्राचा समाज एकूणारात मिसळत नाही. एवढीच माझी विनंती. मला नाव सांगा तुमचं. बाबासाहेब एकनाथ भटकुळे.